दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी होती आमच्या नगरातली मिरवणूक. त्याच मिरवणूक मध्ये एवढा खतरनाक बँड वाजला की काय सांगू तुम्हाला. आणि कोणता बँड होता त्याला तुम्हाला सांगतो पुढे, त्यासाठी पुरा ब्लॉग पाहत. काय म्हणता मग पोट्टी हो, जय महाराष्ट्र. आज होता भरत भाऊचा बर्थडे. भरत भाऊ म्हणत चला आपण मंदिरात जाऊ. मग मंदिरात येऊन आधी बसून एळे चाले केले. मग भरत भाऊने नारळ आणले. मग अंदरून पूजा गिजा केली. अमोलदानं घंटी वाजवली. आता भूक लागली होती तर नाश्ता करायला आलो. मग दास मोबाईल मध्ये आलो. सौरभ हिशोब करत जाय. मग भरत भाऊचा केक कट केला. कृष्णाली मीने केक चारला. आज आमची इकडे पुरा रात्री माहोल असते. इकडे सेटअप लावणं झालं होतं. पहिलवान डीजे आलता. आणि पुढचा साऊंड आहे सांगा बरं कमेंट मध्ये. आणि रोशनदाची भेट घेतली. मग रात्री घरी येऊन मस्तपैकी तयारी केली. आता मिरवणूक मध्ये जायचं होतं. मिरवणूक मध्ये आलो. इथं केएमबी धमालचे मालक भेटले म्हणजे कुणालदा आणि पज्जलदा. बँड मध्ये पॅड वाजवले. आपला मित्र होता शाळेतला आद्या. वाजू म्हणलं चांगलं भारी. मिरवणूक पुढची नगरातून निघली. शिवलाईन चौकात पोहोचली. सागरनं झेंडा घुमवला. मिरवणूक मग बस स्टँड पाशी पोहोचली. इथेच आपली प्रेमाची पब्लिक भेटली. आणि आपण कोणालाच नाराज नाही करत. सगळ्याला ब्लॉग मध्ये घेतो. मग पुढच्या आजच्या एवढे भेटू. मग पुढच्या ब्लॉग मध्ये तत्पर्यंत जय महाराष्ट्र.